या मतदारसंघाचं 2009 पासून नेतृत्व करतायत आणि खारघर असेल, कामोठा किंवा कळंबोली ओव्हरऑल सर्व सिडको वसाहतीमध्ये सिडकोने ते नियोजनाचं काम केलं। नियोजन हे सांगता नक्कीच चांगल्या दर्जाचं असं होतं, परंतु त्या इथे एक्झिक्युशनमध्ये मात्र सांगता मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्या आणि बऱ्याचशा गडबडी दिसून आल्या। त्याच्यामुळे मग या इथे अनेक गैरसोयी या होत गेल्या आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश हा या इथे तयार होत गेला। सिडकोच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती आणि म्हणूनच मग आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्यामुळं महाराष्ट्र सरकारकडे पनवेल महानगरपालिकेची मागणी केली, ज्याच्यामुळे आज या इथे सिडकोकडून पनवेलकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व या इथे जी मॅनेजमेंट आहे ही येताना आणि त्यानुसार पनवेल महानगरपालिका काम करताना दिसून येत आहे। आणि नक्कीच 2017च्या अगोदरचं खारघर 2017च्या नंतरचं खारघर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इथे फरक दिसून येतो आहे। आधी ज्या प्रकारे या इथे व्यापाऱ्यांना फुटपाथवरती व्यवसाय करायला लागत होता, नागरिकांना फुटपाथवरून चालणं हे सुद्धा मुश्किल झालेलं होतं। कचरा इथं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पडलेला असायचा, पाण्याचं सांगता मोठ्या प्रमाणामध्ये दुर्भिक्ष असायचं आणि मच्छरांची मोठ्या प्रमाणामध्ये सांगता या इथे त्रास असायचा। आणि महानगरपालिका आल्यानंतर या सर्व सेवा ह्या महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खारघरमधील या सर्व पायाभूत सेवा सुविधांचा दर्जा हा वाढत गेलेला आहे। आता तर ह्या इथे मार्केट जे होते हे मार्केट जे सिडकोने विकसित केले नाही, पनवेल महानगरपालिका यांना विकसित करत आहे आणि ह्या चांगल्या दर्जाचे मार्केट असावे यासाठी माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मंगेश चितळे साहेब आणि सिडकोचे जॉईंट एमडी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी आयुक्त माननीय गणेश देशमुख साहेब यांनी सर्वांनी सांगता जे विशेष लक्ष दिलं हे मार्केट हे या इथे पाश्चिमात्य देशाच्या दर्जाचे असे सांगता जबरदस्त असे मार्केट होतील, ज्याच्यामुळे येथील सर्वसामान्य माणूस हा त्या मार्केटकडे खेचला जाईल। या इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सेवा सुविधा निर्माण होतील यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे अगदी कटाक्षाने लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे नक्कीच या इथे खारघरकरांना या पनवेल महानगरपालिकेचा एक सांगता हिस्सा असल्याचं या इथे राहत असल्याचं सांगता त्यांना नक्कीच सांगता अभिमानास्पद वाटेल। अशा प्रकारचं वातावरण हे दिवसेदिवस होत चाललेलं